विक्रम आणि स्मिता यांची कहाणी एका लहानशा शहरात, जिथे जीवनाचा गतिमान प्रवाह आणि रोजच्या आयुष्यातील गमती एकत्र मिसळल्या होत्या, त्या ठिकाणी सुरू झाली. विक्रम हा एक विनोदी स्वभावाचा, थोडासा उशिरा उठणारा पण अत्यंत मेहनती युवक होता. त्याचे हास्य आणि मस्तीदार विचार अगदी लहानपणापासूनच लोकांच्या मनाला हसवायचे होते. स्मिता तर एक हुशार, सौम्य आणि थोडीशी शरारती स्त्री होती. तिच्या बोलण्यात एक वेगळाच आकर्षण आणि मजा होती. दोघांचे जीवन वेगळे वाटायचे, पण नियतीने त्यांना एका विचित्र आणि मजेदार पद्धतीने एकत्र आणले. विक्रमचे आयुष्य अतिशय साधे होते. तो दैनंदिन कामात व्यस्त असला तरी त्याच्या मनात नेहमी काहीतरी गमती करण्याची प्रेरणा असायची. त्याचे मित्र त्याला हास्याचा देव म्हणून संबोधायचे, कारण तो नेहमीच काही ना काही धमाल योजना आखायचा. दुसरीकडे स्मिता आपल्या कुटुंबासोबत गटभराटीच्या घरात राहत होती. तिची स्वभावातील ती हलकी फुलकी मस्तीतली भावना, तिच्या चेहऱ्यावरील नित्य हसू आणि आयुष्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ती सर्वांमध्ये लोकप्रिय होती. एक उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवशी शहरातील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये भाग्यवानपणे विक्रम आणि स्मिता यांची भेट झाली. कॅफेचे वातावरण हलके फुलके गाण्यांनी आणि हसऱ्या चेहऱ्यांनी भरलेले होते. विक्रम त्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता, तर स्मिता आपल्या कॉलेजमित्रिणींसोबत भेटीला आली होती. त्या क्षणी विक्रमच्या मनात एक विचित्र कल्पना आली, हे आजचा दिवस काही धमाल करूया. तो हसत हसत स्मिताकडे पाहू लागला आणि तिच्या चेहऱ्यावरच्या उजळ हास्याने त्याचे मन भारावले. हाय, तू इथे नवीन दिसतेस, विक्रमने हलके फुलके स्वरात म्हणाले. हो, नवीनच आहे, आणि तू किती जुना दिसतोस, स्मिताने त्याच्यावर छेड करत उत्तर दिले. त्यानंतरचे काही क्षण अशा प्रकारे सुरू वाटले, दोघेही एकमेकांच्या मजेशीर शब्दांनी, हलक्या फुलक्या छेडछाडांनी आपापसात ओढले गेले. कॅफेच्या कोपऱ्यात बसून दोघांनी आपापल्या आयुष्याच्या गमती, छोट्या छोट्या गैरसमज आणि हसवणाऱ्या प्रसंगांची देवाणघेवाण सुरू केली. स्मिताने सांगितले, माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस एक नवीन किस्सा आहे, आणि कधी कधी हा किस्सा इतका मजेदार असतो की हसताना डोळ्यात पाणी येतं. विक्रम हसला आणि म्हणाला, माझंही तसंच आहे, मी तर दररोजच्या प्रसंगात काहीतरी नवीन धमाल शोधतो. तू आणि मी एकत्र आलो तर हे जग थोडं जास्त रंगीत दिसेल. त्या दिवसापासून विक्रम आणि स्मिताच्या नात्यात एक हलकी फुलकी आणि गमतीदार सुरुवात झाली. त्यांच्या संवादातला विनोद आणि त्या पहिल्या भेटीतूनच उमटलेल्या आकर्षणाने दोघांनाही एक नवीन आशा आणि उमंग दिला. स्मिताच्या मनात अनेक विचार फिरू लागले, हे विक्रम खरोखरच इतका विनोदी आणि हलकणफुलका आहे का? कदाचित या हास्याच्या प्रवासात मला काही नवीन अनुभव घडतील. विक्रमच्या मनात सुद्धा हाच विचार होता. स्मिता इतकी चतुर आणि प्रेमळ आहे, तिला पाहून माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात हास्य फुलेल. त्या दिवशी कॅफेच्या बाहेर पडताना दोघांनी एकमेकांना निरोप दिला, परंतु त्या निरोपातच त्यांना त्यांच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची जाणीव झाली होती. त्यांच्या आयुष्यातील पहिला अध्याय सुरू झाला होता, एक असा अध्याय ज्यात हास्य, प्रेम आणि काही अनपेक्षित प्रसंगांनी भरलेले होते. अगदी काही दिवसांच्या अंतराने विक्रम आणि स्मिता पुन्हा कॅफेमध्ये एकत्र आले. यावेळी दोघांनाही कळले की त्यांच्यातील आकर्षण फक्त प्रथम दृष्टीनेच नव्हे तर पुढे जाऊन घट्ट होणार आहे. विक्रमचे मित्र आणि स्मिताच्या मैत्रिणी यांना देखील त्यांच्या या भेटीचा अतिशय आनंद झाला. एक दिवशी कॅफेच्या अंगणात बसलेल्या दोघांनी एकमेकांना आपापल्या जीवनातील काही गमतीदार प्रसंग सांगण्यास सुरुवात केली. विक्रमने सांगितले, माझ्या कॉलेजच्या काळात एकदा मी मित्रांसोबत भटकंतीला गेलो होतो. आम्ही एक जुनाट रेल्वे स्टेशन जवळ थांबलो होतो आणि अचानक रेल्वेची घंटा वाजली. आम्ही विचारले, हे काय सांगते? आणि एक मित्र म्हणाला, कदाचित या घंटीतून आपल्याला पुढच्या रोमांचक अध्यायाची सुरुवात होईल. त्या क्षणी आम्ही सर्वांनी हसण्याची गर्जना केली. स्मिताने हसत हसत उत्तर दिले, माझं पण एक असंच आहे. कॉलेजच्या काळात मी एका नाटकाच्या रिहर्सलमध्ये होती. नाटकात माझं पात्र इतकं मजेशीर होतं की प्रत्येक संवादानंतर प्रेक्षक थट्टा करत, हास्याच्या फवाऱ्यांनी भरून गेले. एकदा मला एवढं चांगलं वाटलं की मी स्वतःच हसली आणि सीन पूर्णपणे बिघडला.
दोघांच्या संवादात त्यांचं हास्य फुललं आणि त्यांच्या चेहऱ्यांवर एक सुंदर प्रकाश उमटला. कॅफेच्या माहोलात गाणी, थोडासा संगीत आणि हलकीशी हवेची गोडी होती. विक्रम आणि स्मिता यांनी ठरवलं की जीवनातील प्रत्येक क्षणात जर हास्य असेल तर त्याचे रंग कितीच गडद असले तरी ते आयुष्य सुंदर बनवतात. त्या दिवशी कॅफेच्या बाहेरील एका छोट्या उद्यानात दोघांनी फेरफटका मारला. उद्यानातील फुलांच्या रंगीत दुनियेत पक्ष्यांच्या गाण्यांच्या सोबत दोघांची मजा सुरू झाली. विक्रमने एकदा म्हणालं, स्मिता, तुला माहीत आहे का, आयुष्य म्हणजे एक मोठं थिएटर आहे. आपण सगळेच आपापल्या भूमिकांमध्ये कितीही गमतीदार असू, पण शेवटी हा हसण्याचा, प्रेमाचा आणि आनंदाचा साज असतो. स्मिताने हसून उत्तर दिलं, हो, आणि प्रत्येक हास्याच्या क्षणाने आपली कथा अजूनच सुंदर होते. या दिवशीच्या भेटीने दोघांच्या मनात नवीन स्वप्नांची बीजं पेरली. विक्रमच्या मनात स्मिताच्या सोबत नवनवीन साहसांना सामोरे जाण्याची उमंग होती, तर स्मिताच्या मनात विक्रमच्या सोबत हसत खेळत जीवनाचा आनंद घेण्याची इच्छा होती. उद्यानाच्या एका शेजारी, एका जुन्या झाडाखाली दोघांनी बसून आपापसातल्या अनपेक्षित प्रसंगांवर चर्चा केली. झाडाच्या पानांच्या झळझळत्या आवाजात त्यांनी आपल्या कॉलेजचे मजेदार किस्से, छेडछाड आणि हसवणाऱ्या प्रसंगांचे वर्णन केले. विक्रमने सांगितले, माझ्या एका मित्राने कधी म्हणालं, हास्य हा आयुष्याचा सर्वोत्तम मसाला आहे, आणि त्या दिवशी मी ते खरेच अनुभवलं. स्मिताने मनमोकळेपणाने सांगितले, हो, खरं तर मीही या विचाराशी पूर्ण सहमत आहे. जर आपण हास्य विसरून जगलो, तर आयुष्य अत्यंत नीरस वाटू लागते. त्या संध्याकाळी, सूर्याच्या रंगबेरंगी किरणांनी उद्यानाला स्वर्णिम प्रकाशाने न्हावलं आणि विक्रम, स्मिता यांच्या चेहऱ्यावर हसऱ्या स्मितांनी भरून गेलं. दोघांनी ठरवलं की ते या हसण्याच्या प्रवासात एकमेकांसोबत आयुष्यभर साथ देणार. काही आठवड्यांनी विक्रम आणि स्मिता यांची भेट पुन्हा एका सामाजिक कार्यक्रमात झाली, ज्यात शहरातील अनेक कलाकार, हास्यवंत आणि संगीतकार सहभागी होते. हा कार्यक्रम हास्याचं महोत्सव म्हणून प्रसिद्ध होता, जिथे प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेचे आणि विनोदाच्या क्षमतांचे प्रदर्शन केलं जात होतं. कार्यक्रमाच्या रंगमंचावर एक विनोदी नाटक सादर होतं, ज्यात कलाकारांनी आपल्या अतिरेकाच्या अभिनयाने आणि छेडछाडीने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला. विक्रम आणि स्मिता दोघेही त्या कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या हसऱ्या स्मितांनी वातावरण आणखी रंगीन केलं. कार्यक्रमाच्या दरम्यान, एक विचित्र प्रसंग घडला. मंचावरील एका कलाकाराने अचानकच आपला संवाद विसरला आणि तो प्रेक्षकांकडे पाहून अश्रून देखील होऊ लागला. त्या क्षणी संपूर्ण रंगमंच शांत पडला आणि प्रेक्षकांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. पण विक्रम, ज्याला विनोदाची अतिशय आवड होती, त्याने त्या क्षणी धाडस दाखवलं. तो उठून मंचावर चढला आणि कलाकाराच्या जागी तातडीने एक विनोदी संवाद देऊ लागला. त्याच्या या अचानकच्या विनोदाने संपूर्ण प्रेक्षकगटात हास्याची लाटा पसरली. स्मिताने देखील त्यावेळी त्याच्या साहसाचे कौतुक केलं आणि त्याच्या बाजूला उभी राहून हातांनी ताल वाजवला. कार्यक्रम संपल्यानंतर, दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि बोललं, आजचा दिवस खरंच विस्मयकारक होता, अनपेक्षित क्षणांनी भरलेला, आणि तो क्षण आमच्या आयुष्यात एक नवीन स्मृती म्हणून सदैव राहील. त्या दिवशीच्या अनुभवांनी दोघांच्या नात्यात आणखी एक नवीन अध्याय सुरू केला. विक्रम आणि स्मिता यांनी ठरवलं की प्रत्येक अनपेक्षित प्रसंगातही ते एकमेकांच्या साथीने त्या क्षणांना आनंददायक बनवतील. तेव्हापासून दोघांनी अनेकदा एकत्र येऊन अशा सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला. कधी-कधी ते एकत्र कॉमिक शोज पाहण्यासाठी निघायचे, तर कधी थेट मंचावर जाऊन आपापल्या विनोदाच्या क्षमतांचा प्रदर्शन करायचे. एका प्रसंगी, स्मिताने विनोदाने सांगितले, विक्रम, आपण दोघे तर नाटकाच्या कलाकारापेक्षा जास्त काही आहोत, आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला रंग देणारे कलाकार आहोत. विक्रमने हसत उत्तर दिलं, हो, आणि आपलं नातं या रंगमंचावर एक अनोखी कलाकृती आहे जी सदैव प्रेक्षकांना हसवते. काही काळानंतर विक्रम आणि स्मिता यांच्या नात्यात एक नवीन वळण आले. एकमेकांच्या सहवासात अनेक हसरे क्षण घालवल्यानंतर, दोघांच्या मनात खोलवरच्या प्रेमाची आणि जवळीकची झलक उमटू लागली होती. परंतु, आयुष्याच्या प्रवासात जेव्हा प्रेमाचा गोलमाला तयार होतो, तेव्हा कधी-कधी गोंधळाचे देखील बीज पेरले जातात. स्मिता,
ज्याला प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म निरीक्षणाची सवय होती, ती एकदा विक्रमच्या काही वागण्यात बदल जाणली. विक्रमने आपल्या विनोदी स्वभावामुळे कधी कधी गंभीर प्रसंगांवर हलके उत्तर दिलं आणि स्मिताला वाटू लागलं की त्याने तिच्या भावना दुर्लक्षित केल्या आहेत. विक्रम, तू नेहमी हसतोस, पण कधी कधी मला असं वाटतं की तू माझ्या भावनांना गंभीरपणे घेत नाहीस, स्मिताने एका संध्याकाळी गंभीर आवाजात विचारलं. माझ्या सखी, हसणं म्हणजेच जीवनाची खूण आहे. जर आपण प्रत्येक वेळी गंभीर होऊ लागलो, तर आयुष्याच्या मजेतून किती काही सुटून जाईल. विक्रमने हलक्या हास्याने उत्तर दिलं. पण स्मिताला वाटलं की विक्रमचा हा विनोद तिच्या दुःखाला समजून घेण्यापेक्षा फक्त हलकणफुलक स्वरूपात बदलत आहे. तिच्या मनात एक गोंधळ निर्माण झाला. प्रेम असताना देखील काही प्रश्न आणि संभ्रम निर्माण होण्याची सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी स्मिता आपल्या जवळच्या मैत्रिणीला सर्व काही सांगत होती. कधी कधी वाटतं की विक्रम मला प्रेम करतोच, पण त्या प्रेमात थोडीशी गंभीरता नाही. मला वाटतं, प्रेमात दोघांचं समजून घेणं आणि विचारांची देवाणघेवाण करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. विक्रमच्या बाजूला तो नेहमीच असेच म्हणायचा, स्मिता, माझं हसणं म्हणजेच माझी शैली आहे. मी तुला नेहमीच हसवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळेच आपलं नातं वेगळं आणि अनोखं बनतं. आता दोघांच्या नात्यातील हा गोंधळ त्यांच्या मनाला भिडू लागला. एके दिवशी दोघांनी ठरवलं की आपण आपापल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करायला हवीत. विक्रमने एकदा म्हणालं, स्मिता, मी जाणतो की माझ्या विनोदामुळे तुझ्या काही भावना दुखावल्या असतील. पण माझं प्रेम तुला नेहमीच आहे, आणि मला फक्त तुझा आनंद पाहिजे. स्मिताने हळूच उत्तर दिलं, विक्रम, मला माहीत आहे की तू मजेशीर आहेस आणि तुला हसवायची सवय आहे, पण कधी कधी मला जरा गंभीरपणे समजून घेण्याची गरज भासते. त्या रात्री दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्याची ठराविक वेळ निश्चित केली. ते दोघं एका शांत कॉफी शॉपमध्ये बसून आपल्या भावना, आशा, स्वप्न आणि थोड्या थोड्या गैरसमजांवर सविस्तर चर्चा करू लागले. विक्रमच्या मनात आता एक नवीन विचार आला. प्रेमात फक्त हास्यच नाही, तर आपुलकी, समज आणि गंभीरपणाही असावा लागतो. स्मिताने देखील त्याच विचाराचे मान्य केलं. त्या चर्चेच्या दरम्यान दोघांनी ठरवलं की आपल्या नात्यातील या गोंधळाचे निराकरण करण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांना अधिक गंभीरपणे घेतल्याचा प्रयत्न करावा. प्रेमाच्या गुलमाल्यात कधी कधी असेही प्रसंग येतात जेव्हा दोघांमधील छोट्या छोट्या गैरसमजामुळे एक हास्याचा झंकार उठतो. विक्रम आणि स्मिता यांच्या नात्यातही असे काही प्रसंग घडले ज्यामुळे दोघांचं हसू थांबण्याचं नाही, तर एकमेकांना चकमकलेलं वाटायचं. एकदा विक्रम आणि स्मिता एकत्र मित्रांच्या निमंत्रणावर बाहेर जेवायला गेले. रेस्टॉरंटचं वातावरण हलकणफुलकं, संगीत आणि मिठासारखं वातावरण देत होतं. जेवताना दोघांनी आपापल्या आवडत्या पदार्थांबद्दल चर्चा केली. विक्रमने विनोदी स्वरात सांगितलं, स्मिता, मला वाटतं की हा पनीर बटर मसाला इतका स्वादिष्ट आहे कारण त्यात थोडं प्यार घातलं आहे. स्मिताने हसून उत्तर दिलं, अरे विक्रम, तू प्रेमाच्या मसाल्याबद्दल बोलतोय का? मला तर वाटतं, प्रेमात जितकं मसाला असतो, तितकं आपलं नातं देखील रंगीन बनतं. परंतु जेवणाच्या दरम्यान एका गोंधळामुळे सर्व वातावरण हलकणफुलकं झालं. स्मिताच्या जवळच्या मित्राने एक विनोदी टीप दिली, विक्रम, तू असा वाटतोस की प्रत्येक पदार्थात प्रेम घालून स्वयंपाक करतोस, पण खरं तर तुझ्या स्वयंपाकात मसाल्याचं प्रमाण नेहमीच अपूर्ण असतं. विक्रमच्या चेहऱ्यावर थोडासा त्रास दिसला, पण तो लगेचच हास्याने सांगू लागला, हो, खरं तर मी माझ्या हृदयातील प्रेम जास्त प्रमाणात घालतो, मसाला मात्र थोडा कमी पडतो. या विनोदाने संपूर्ण टेबलावर हसू फुटलं. स्मिता आणि तिच्या मित्रांनी देखील या गैरसमजाला विनोदाने सामोरे गेलं. जेवणानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना विक्रमने स्मिताला विचारलं, तू मला प्रेमाचा मसाला किती प्रमाणात वाटतोस? स्मिताने हसत उत्तर दिलं, अरे विक्रम, तू तर सगळ्या पदार्थांना मसाला देतोस, पण आपल्याला खरंच पाहिजे ते म्हणजे हसण्याचा पुरेसा मेळावा. त्या संध्याकाळी रेस्टॉरंटच्या बाहेरील दिव्यांच्या उजेडात दोघांचे हास्य आणि गप्पा एकत्र मिसळले. प्रत्येक गैरसमज,
प्रत्येक मजेदार प्रसंगाने दोघांच्या नात्याला अधिक मजबूती मिळवली आणि त्यांच्या हृदयातल्या प्रेमाचा संगीत अजून मधुर झाला. जसे प्रत्येक नात्यात काहीसा संघर्ष येतो, तसे विक्रम आणि स्मिताच्या नात्यातही काही प्रसंग होते जेथे हसण्याच्या आणि गंभीरतेच्या मधील समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येतो. या अध्यायात दोघांनी आपल्या अंतर्गत संघर्षांवर मात करत, एकमेकांच्या भावनांना समजून घेतले आणि त्यांच्या हास्याला एका नवीन उंचीवर नेलं. स्मिता आणि विक्रम एकदा ठरवले की आपल्यातील काही गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी एक समझोता दिवस साजरा करायचा. त्या दिवशी दोघांनी ठरवले की जे काही गैरसमज असतील किंवा ज्या गोष्टींमुळे ते कधी-कधी एकमेकांना दुखावतात, त्यावर मोकळेपणाने चर्चा करायची आणि नंतर त्या गोष्टींवर हास्य करायचं. त्या दिवसाची सुरुवात झाली एक सोप्या पण अर्थपूर्ण चर्चेने. स्मिताने सांगितले, विक्रम, मला वाटतं की काही वेळा तू तुझ्या विनोदामुळे माझ्या भावनांना गंभीरपणे विचारण्याची संधी देत नाहीस. मला कधी-कधी वाटतं की माझे काही विचार तुझ्यासाठी फारच साधे आणि लहान वाटतात. विक्रमने थोडं शांतपणे उत्तर दिलं, स्मिता, मला माहीत आहे की माझं हसणं आणि विनोद कधी-कधी तुला दुखावू शकतो, पण माझं मन सदैव तुझ्या आनंदात गुंतलेलं आहे. मला फक्त वाटतं की जर आपण दोघे मिळून या गोष्टींवर हसू शकलो, तर त्यात एक नवीन सुरुवात नक्कीच असेल. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या भावना, विचार आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा केली. विक्रमने आपल्या बालपणीच्या काही आठवणी, आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून मिळालेल्या शिकवणींचं वर्णन केलं, तर स्मिताने देखील तिच्या मनातील गाभा उघडून दाखवला. चर्चेच्या दरम्यान दोघांनी अनेकदा एकमेकांच्या शब्दांवर हसत खेळत परस्पर समजून घेतलं. एक क्षणी विक्रम म्हणाला, स्मिता, तू माझ्या आयुष्यातली त्या गंभीर वाटचाल समजून घे, कारण माझं हसणं सुद्धा माझं दुःख कमी करण्याचा एक मार्ग आहे. स्मिताने उत्तर दिलं, हो, विक्रम, आणि माझे विचार सुद्धा तुझ्या हसण्याच्या मधुरतेला आणखी अर्थ देतात. त्या दिवशीच्या चर्चेने दोघांच्या मनातील अडचणी दूर केल्या आणि त्यांनी ठरवलं की जेव्हा देखील संघर्ष येईल, तेव्हा दोघांनी एकमेकांशी खुलेपणाने संवाद साधावा आणि त्यातून हसू शोधावं. दिवसाच्या शेवटी दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि विक्रमने हलक्या आवाजात सांगितलं, आजचा दिवस आपल्या नात्याला एक नवीन दिशा देईल. संघर्ष असला तरी त्यातही हसण्याची आणि समजण्याची जागा असेल. स्मिताने हसत उत्तर दिलं, हो, विक्रम, आणि माझ्या मनात आता एक नवीन उमंग आहे. आपलं नातं कठीण प्रसंगातही हसत आणि प्रेमाने भरून राहील. सर्व संघर्षांनंतर विक्रम आणि स्मिता यांना आपल्यातील नवीन उमंगाची अनुभूती होऊ लागली. त्यांच्या नात्याला एक नवीन ऊर्जा मिळाली होती, एक अशी ऊर्जा जी पूर्वीच्या प्रत्येक हास्याच्या क्षणापलीकडे जाऊन अधिक खोलवरच्या प्रेमाची आणि समजाची झलक देत होती. एका सुंदर सकाळी दोघांनी ठरवलं की आपल्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करायचा आहे. ते दोघे ठरवले की आपल्या नात्याला आणखी समृद्ध करण्यासाठी एकत्र नवीन साहसांची आणि प्रवासांची योजना करावी. विक्रमने उत्साहाने सांगितले, स्मिता, चला आपण एकत्र जाऊन आपल्या आयुष्याच्या नवीन पानावर पावल ठेवूया. या प्रवासात आपल्या आठवणींचं आणि हास्याचं एक नवीन संगम असेल. स्मिताने आनंदाने उत्तर दिलं, हो, विक्रम. प्रत्येक प्रवासात काही नवीन शिकायला मिळतं, आणि आपल्या नात्यातील प्रत्येक क्षणाला मी एक नवीन रंग देऊ इच्छिते. तेव्हा दोघांनी ठरवलं की ते आपल्या शहराबाहेरील एखाद्या रमणीय गावात जाऊन काही दिवस घालवतील. गावाचे वातावरण अगदी वेगळं, निसर्गाने भरलेलं आणि शांततेने ओतलेलं होतं. तेथेच्या सुगंधित हवेत, झाडांच्या छायेत आणि पाणथळ पाण्यातील प्रतिबिंबात त्यांना आपल्या नात्याचं एक नवीन रूप दिसू लागलं. गावात येताच दोघांनी अनेक नवीन अनुभवांची नोंद केली. सकाळी उठल्यावर ते गावातील जुन्या मार्गावर फिरायला निघाले, जिथे प्रत्येक टप्प्यावर काहीतरी गमतीदार आणि हास्यपूर्ण क्षणांची अनुभूती झाली. विक्रमने एका जुन्या तलावाजवळ थांबून स्मिताला विचारलं, स्मिता, तुला माहीत आहे का, या तलावाच्या पाण्यात झेप घेताना कधी-कधी आपल्याला आपली छबी बिनधास्त दिसते, अगदी हास्याचं प्रतिबिंब. स्मिताने हसत उत्तर दिलं, हो, विक्रम, आणि प्रत्येक हसऱ्या छबीत आपल्या आयुष्याची एक नवीन कहाणी उमटते. त्या गावातील जीवनशैली,
मातीची गंध आणि लोकांच्या प्रेमळतेने दोघांच्या मनाला नवीन उमंग दिला. ते दोघे एकत्र भटकताना अनेक गमतीदार प्रसंग, स्थानिक लोकांचे हास्यास्पद किस्से आणि पारंपरिक कला पाहत होते. एक स्थानिक कुटुंबाच्या निमंत्रणावर त्यांनी पारंपरिक जेवणात सहभागी होऊन, त्या जेवणातील प्रत्येक पदार्थाच्या स्वादात प्रेमाचा आणि हास्याचा अनोखा संगम अनुभवला. गावातल्या त्या दिवसांनी त्यांच्या आयुष्याला एक नवीन अर्थ दिला, की प्रेम आणि हास्य फक्त शहरातील धमाल नाही, तर निसर्गाच्या कुशीतही ते तितकेच सुंदर आणि मनाला भिडणारे असतात. दिवसाच्या शेवटी, सूर्यास्ताच्या वेळेस दोघांनी तलावाजवळ बसून आपापल्या स्वप्नांची आणि भविष्यातील आशांची चर्चा केली. विक्रमने सांगितले, स्मिता, या प्रवासाने मला शिकवून दिलं की, प्रत्येक क्षणात काहीतरी नवीन आहे, काहीतरी असे ज्यामुळे आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक पानावर पुन्हा प्रेम होईल. स्मिताने उत्तर दिलं, विक्रम, हा प्रवास आमच्या नात्याला नव्या उमंगाने भरून टाकेल, आणि आपल्या आठवणींचा हा संग्रह सदैव आपल्याला हसवेल. संपूर्ण प्रवास, संघर्ष आणि हास्याच्या क्षणांनी विक्रम आणि स्मिताच्या नात्यात एक अविरत प्रेमाचा प्रवाह निर्माण केला. आता ते दोघे एकमेकांशी केवळ मजा करण्यासाठीच नव्हे तर जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात एकमेकांना आधार देण्यासाठी सज्ज होते. एक शांत संध्याकाळी, त्यांच्या घराच्या अंगणात बसून, दोघांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासाचा, त्या प्रत्येक हास्याच्या क्षणांचा आणि प्रेमाच्या आठवणींचा आढावा घेतला. विक्रमने स्मिताला म्हणालं, स्मिता, आपल्या या प्रवासात मी शिकलो आहे, प्रेमात फक्त हसणे नाही, तर दुःख, सुखाच्या प्रत्येक क्षणाला सामोरे जाणं, आणि त्या प्रत्येक क्षणात एकमेकांना समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्मिताने उत्तर दिलं, विक्रम, माझ्यासाठी तू नेहमीच त्या हास्याच्या झंकाराचा मूळ स्रोत राहिलास. आपल्या प्रेमाने जेव्हा संघर्षाला सामोरे गेलं, तेव्हा त्यातून एक नवीन आणि अनंत प्रेमाची कहाणी निर्माण झाली. त्या संध्याकाळी, दोघांनी ठरवलं की, आपल्या नात्यातील प्रत्येक क्षणाला एक नवीन अर्थ देणं आणि प्रत्येक संघर्षातून नवीन शिकवण घेणं, हेच खरं प्रेम आहे. त्यांच्या चेहऱ्यावरच्या हसऱ्या स्मितांमध्ये आणि डोळ्यांच्या चमकात त्यांना आपलं अनंत प्रेम दिसत होतं. अखेरच्या काही क्षणांत, दोघांनी आपल्या आयुष्यातील सर्व आठवणी, प्रसंग, गमती आणि संघर्ष एकत्र आणून त्या आठवणींचा एक सुंदर कोलाज तयार केला. विक्रमने स्मिताला सांगितलं, आपलं नातं एक अशा अमर गाण्यासारखं आहे, ज्यात प्रत्येक सूर, प्रत्येक ताल आणि प्रत्येक विश्रांतीतून एक नवीन अर्थ उमटतो. स्मिताने हलक्या हसऱ्या आवाजात उत्तर दिलं, हो, आणि प्रत्येक हसऱ्या क्षणाला आपण एक नवीन अध्याय लिहितो, ज्यामध्ये प्रेम आणि हास्य अनंत काळापर्यंत कायम राहतील.